कृष्ण सरोज रजनी जमुन मुकुर सुधारी बरनो रघुवर विमल जशु जो दायकू फलचारी. विक्को माझं सगळी झिरो करायचा, गायकाला विक्को द्यायचा. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धी विद्या देहु मोहे. हे जो विक्को येतो मागून तो बंद करा माझा. हरवु क्लेश विकार. असं गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णो वंदे जगद्गुरु. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्य. वंदे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कैलास राणा शिवचंद्रमौळी. पुढं काय? कैलास राणा शिवचंद्रमौळी. जोरात बोला की. कारुण्य सिंधो भव दुःखहारी. सदा सर्वदा योग तुझा घडावा. उपेक्षु नको गुणवंता अनंता. आता आम्ही महायोगपीठे तटे भीमरथ्यं समागत्य त्विष्वं तमानन्दकन्दं पांडुरंगा करू तू का. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोणिया राहते. तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठवणे गेला किंवा उडवणे गेला. तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी. एका जनार्दनी शरण ऐसे असता भयकवण. तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग दादा
सर्वांच्या परिचित आहे नाथ बाबांचा. निमित्त या ठिकाणी दैदिप्यमान अखंड हरिनाम सप्ताह, भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन, भगवंताचं ध्यान आपल्या गावामध्ये घडावं याकरता हनुमंतरायाच्या प्राणंगणासमोर मायबापांनो महारुद्र हनुमानजी छत्रपती राजे पूजनीय ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी पारायणाचं नेतृत्व आहे असे हरिभक्तीपरायण पंडितजी महाराज कुरे या ठिकाणी आहेत. पुन्हा श्रीराम कथा प्रवक्ते परमपूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज पुरी या ठिकाणी आहेत. आदी करून मागे पुढे उभार आहे संभाळीत आलिया अघात निवाराया सर्व गुणीजन महाराज मंडळी, नवनाथ बुवा मृदुंगाचार्य उपस्थित असतील. आदी करून सर्व महाराज मंडळी माझी पाठीराखण करण्याकरता उभा आहेत. मला 2 तास नांदायचं आहे. माझ्या कलवऱ्या माझ्या माग उभे आहेत. ही नवरी नेमकी कशी नांदती हे बघण्याकरता मग मृदुंगाचार्य असतील, भालदार चोपदार असतील, विणेकरी असतील, पूजनीय हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज पुरी असतील, हरिभाऊजी महाराज उपस्थित असतील, दवंडे महाराज आहेत, काळे महाराज आहेत, दगडू महाराज, सदानंद महाराज, गुलाब महाराज, अंकुश महाराज, लक्ष्मण महाराज, विठ्ठल महाराज नखाते असतील, पंडित महाराज कुरे आहेत, कारागीर दादा आहेत, बापूराव महाराज आहेत, आदी करून समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ आहे. मागे पुढे उभार आहे संभाळीत आलिया आघात निवाराया माझ्या माता भगिनी पुरुष वर्ग आबालवृद्ध ज्यांनी आज कार्यक्रमाची रात्रीची पंगत घेतलेली असतील. मग अनिलराव रखमाजी, सखारामजी नखादे पाटील यांची आजची महाप्रसादाची पंगत, ज्यांनी माझं आल्यानंतर स्वागत सत्कार चहा पाण्याची व्यवस्था नखाते साहेबांच्या तिथंच झाली. त्यांचे 2 मुलं अर्धांगिनी सुनबाई, समस्त ग्रामस्थ माता भगिनी पुरुष वर्ग आबाल वृद्ध या ठिकाणी उपस्थित प्रभू प्रिय श्रुत वर्ग, कार्यक्रमाच्या निमित्तानं मला फोन करणारे, वेळोवेळी कुठपर्यंत आलेत, कितीला पोहोचणार आहेत असे विचारणारे आमचे विठ्ठल बाप्पा असतील, आदी करून नाना असतील, आदी करून बाळासाहेब भाऊ असतील, आदी करून आमचे वाघदादा उपस्थित असतील. सुंदर असे गायकवाड महाराज मृदुंगाचार्य, बरोबर आहे ना, सुंदर चाल गायलेली बाबांनी सुचवलं, दोन्ही चाल म्हणा, दोघांनाही चान्स दिलं, द्यावेत तेवढे धन्यवाद तुमचे थोडेच आहेत. ज्ञान विज्ञान प्रज्ञान फिलॉसॉफी तत्वज्ञान जाणणारे माझे वारकरी आहेत. छोटे छोटे वारकरी पलीकडे उभे आहेत. उद्याचे कीर्तनकार, उद्याचे मृदुंगाचार्य, उद्याचे व्याख्याते हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज अतिशय आपल्या पोशाखात आणि धोताल वारकरी आहेत. विठ्ठल विठ्ठल पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणिया राहती, त्या ठेवून तिथं पक्षी अंगणात उतरल्यानंतर गुंतून राहत नाही. का करायचा परमार्थ? का एवढा मंडप द्यायचा? का अख्ख्या गावाला जेवण घालायचं? महाराज मंडळीला श्रीमंत करायचं? गावाचं प्रॉफिट काय? याच्यामधनं मंडपवाल्याला मोठं करायचं, गायकाला मृदुंगाचार्याला मोठं करायचं. गावामध्ये त्याचा रिझल्ट काय आहे? याचं प्रॉफिट काय आहे? हे केलं तर काय होतं, नाही केलं तर काय होईल, असा प्रश्न डीएड बीएड बीपीएड लॉ DHMH इंजिनियर जास्त शिकलेले पडू नयेत अशांच्या मनात आला. बाबा लोकांचा धंदाच आहे हा. पाप म्हणजे धमकीन, पुण्य म्हणजे भूलथाप असे म्हणणारे भरपूर आहेत मायबापांनो. परंतु एक लक्षात असावं, आपले हे छोटे बच्चे आहेत, छोटे छोटे बच्चे चिल्ले आहेत. यांना ज्ञान समजावं, प्रज्ञान समजावं. जसं अनेक जण प्रयत्न करतात, आताच्या पिढीला फक्त हिरो आणि हिरोईन कळावे. हिरो कळावा दादा आणि हिरोईन कळावी महाराज. याच्या व्यतिरिक्त महात्मा ज्योतिबा फुले कळायला नको, याच्या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळायला नको, याच्या व्यतिरिक्त तुकोबाराय कळायला नको, च्या व्यतिरिक्त छत्रपती राजे कळायला नको, च्या व्यतिरिक्त राजमाता जिजावा कळायला नको. माय बाप्पांनो, हे ज्या ज्या घराला कळालं ते घर आज मोठे आहेत, विचारानं मोठे आहेत, कर्तृत्वानं मोठे आहेत, आचरणानं मोठे आहेत आणि त्यांचा DNA रॉयल आहे.
म्हणजे बायोलॉजी जाणणारे, जीवशास्त्र जाणणारे, ॲनाटॉमी शास्त्र जाणणारे, शरीरशास्त्र जाणणारे, ग्रहशास्त्र जाणणारे, आहारशास्त्र जाणणारे. आवाज वाढू नका माझा, कमी राहू द्या. ज्या घराला हा परमार्थ कळाला त्या घरातला अनर्थ पळाला, आणि ज्या घरामध्ये परमार्थ कळाला नाही बाप्पा साहेब, त्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य राहण्याची दाट शक्यता आहे. मग दारिद्र्य जर असाल तर भगवंताचा कोप का बुद्धीमध्ये जे पाहिजे ते नाहीत? तुम्ही गरीब आहात मग शाप आहे तुम्हाला का तुमची बुद्धी शापित आहे? बोला ना, बरोबर आहे ना? काही जण बरेच भगवंताजवळ जाऊन ओरडतात, देवा काय दिलं मला? अरे काय दिलं? 2 कागद घ्या गली गेल्यानंतर, दाखवा इकडे ती पत्रिका. कोरे कागद घ्या, कोरे. काय दिलं ते इथं खाली लिहा, आणि काय नाही दिलं इथं, काय दिलं याची यादी करा, आणि काय नाही दिलं याची यादी करा. दात नव्हते, दूध दिलं, ही यादी करा बरं का. दात आले, अन्न दिलं, अन्न पिकवण्याकरता जमीन दिली, बरोबर आहे. पाऊस पैसे कमवण्याकरता दंडात आणि डोक्यात ताकद दिली, सुंदर असा ऑक्सिजन दिलाय. हा कोणी दिलाय? त्यानेच दिलाय. मग बरेच जण म्हणतील आम्हाला फॉर्च्युनर नाही, ऑडी नाही, BMW नाही, मर्सिडीज नाही, जगवार नाही, लॅमोर्गनी नाही. हे ज्याच्या त्याचा बुद्धीचा विषय, लक्षपूर्वक आहे का? ज्याच्या त्याच्या बुद्धीचा विषय आहे. तुम्हाला सपराचा बंगला करायचा का बंगल्याचं सपर करायचं, हे भगवंताने कृपा करावी का आपल्या बुद्धीनं आपल्यावर कृपा करावी? बोला, बरोबर आहे ना? वॅप थिंकिंग, वॅप कल्चर, वॅप लाईफ. तुमची विचार प्रणाली, तुमचं राहणीमान, तुमचं दैनंदिन जीवन इति नाम अध्यात्म आहे. माझ्या घरामध्ये कर्तृत्ववान लेकरू जन्माला यावं, आय कॅन डू, मी करू शकतो, मी करू शकते, असे आत्मविश्वासी लेकरं आमच्या घरात जन्माला यावेत. याच्याकरता बापाचा DNA स्टँडर्ड लागतो. जरा अवधान द्या बरं का नाना. परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव. परमार्थ भोळ्याचा, मूर्खाचा, नालायकाचा, बावळटाचा अजिबात नाही आहे. बसा दादा. परमार्थ शार्प, ब्रेन, होतकुरू आणि दूरदृष्टिकोनाचा परमार्थ आहे. घरामध्ये क्लास 1, घरामध्ये क्लास 2, घरामध्ये SP, घरामध्ये कलेक्टर, घरामध्ये डायरेक्टर, घरामध्ये चांगल्या प्रकारचा नेता, घरामध्ये चांगल्या प्रकारची शेती करणारा, घरामध्ये चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करणारा, घरामध्ये ऑरियर, घरामध्ये किंग. पण आपण किंग मेकर असावं, राजा घडवणारा बाप असावा, आणि राजासारखे विचार देणारी घरामध्ये स्मार्ट आणि दैदिप्यमान आई असावी. स्मार्ट म्हणजे तिने ॲब्रो केलेलीच पाहिजे का? असं स्मार्ट म्हणजे तिची स्किन ग्लो करणारी असावी का? 4 वेळेस असं कसं आहेस रे, हॅलो, हाव आर यू, इज दिस, हे स्मार्ट नाही, हे ओव्हर स्मार्ट आहे. बुद्धीचा स्मार्टनेस किती आहे तुमच्याकडे? बुद्धीची प्रगल्भता किती आहे तुमच्याकडे? आता इथं रामायण चालू आहे का? काय चालू? रामायणच आहे ना? बाबांच्या मुखारविंद्यातून रामायण चालू आहे. मग रामायण घडलं ते स्त्रीमुळं का पुरुषामुळं? पटकन बोला. बरोबर आहे. महाभारत घडलं ते स्त्रीमुळं. महाभारत घडल्यानंतर 200 ते 250 लोक जिवंत राहिले होते. त्याच्यानंतर 2000 वर्षाचा इतिहास नाहीये. त्याच्यानंतर बुद्धाचा जन्म आहे, मग तिथनं पुढे इतिहास चालू आहे. महाभारत घडलं ते कोणामुळं? घरात पकडले गेला तो कोणामुळं? नाशिकचा भोंदू. आणि तुम्हाला असे लोक लई प्रसन्न आहेत. तुम्ही किती मास्टर माइंड आहात, तुमच्याकडे किती सेन्स आहे. सेन्स कळाला? सेन्स या शब्दाचा अर्थ काय? सेन्स या शब्दाचा अर्थ अंदाज, तर्क. किती आहे? काही एवढे तर्कवान लोक आहेत, 2 वर्षांनी पार्टी पडणार आहे, 2 वर्ष अगोदरच पार्टी बदलू नयेत. हा माइंडचा विषय ज्याच्या त्याचा.
निर्णय क्षमता तुमची किती स्टँडर्ड आहे. तुमच्याकडे जर निर्णय क्षमता स्टँडर्ड असेल तर तुम्हाला परमार्थ कळालेला आहे. आणि तुम्ही सकाळी घेतलेला निर्णय जर तुम्हाला संध्याकाळी तोंड झोडून घ्यायला लावत असेल, तर्क, अंदाज, अनुमान ज्याला लावता आला तो मोठा झाला. याच्याकरता त्याला शरीरशास्त्र, आहारशास्त्र, जीवशास्त्र, याच्याकरता आतमधले सॉफ्टवेअर कळणं महत्वाचे आहे. आतून बाहेरून जसं माझं शरीर तुम्हाला एक दिसतं की नाही. डॉक्टरीन बाई मुंडकं खांद्याला चिगटलेले, हात खांद्याला चिगटलेले आहेत, पाय कमरेला चिगटलेले आहेत. बाहेरून सगळं एक दिसतं पण आतमध्ये सॉफ्टवेअर वेगवेगळे आहेत. तुमचं मन वेगळं काम करतं, हृदय वेगळं काम करतं, बुद्धी वेगळी काम करते. 756 मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत. याचं मेगापिक्सलिंग, याचं झुमिंग, ॲनिमल प्लॅन, डिस्कवरी चॅनल, नॅशनल जिओग्राफी याच्यावरती जे कॅमेरे दाखवतात 8-8, 7-7 किलोमीटरची झुमिंग करतात. त्याच्याही पेक्षा याची कॅप्चरिंग शक्ती स्टँडर्ड आहे. पुन्हा नको जाऊ कुठं जाऊ नको पुन्हा. याची झुमिंग सिस्टीम, याचं 8K 4K याच्याही पेक्षा हे कितीतरी क्वालिटी आहे. न्यूयॉर्क, फ्रान्स, जपान, इटली, मलेशिया, मॉरिशस ह्या विदेशामध्ये सुद्धा एवढ्यातले इतकले कॅमेरे निघले नाही आहेत. मग हा कॅमेरा आमचा कसा आहे? गुरुजी, जे दिसतंय ते पाहता का जे बघायचं ते बघता? आता तुम्ही माझ्याकडे बघतात, दादा, आई, अण्णा, साहेब, भाऊ, तुम्ही माझ्याकडे बघतात तात्या. म्हणजे जे दिसतंय ते पाहता का जे बघायचं ते बघता? जे दिसतंय ते बघत असाल दादा तर तुकोबारायची दृष्टी आणि आमची दृष्टी सारखी आहे. अवघी रूपी तुझी देवा, वंदू भावे करू सेवा, आम्ही न देखो अवगुण, पापी पवित्र शहाणा. महाराज तुकोबराय म्हणतात सगळ्यांमध्ये ब्रह्म पाहण्याची ताकद माझ्या दृष्टीच आहेत, पण आपल्या दृष्टीमध्ये सगळ्यामध्ये ब्रह्म पाहण्याची ताकद नाही, म्हणजे आमचे डोळे समृद्ध नाही आहेत. आता तुम्ही माझ्याकडे पाहताय, बुवा बोलतोय चांगला पण कोण्या जातीचा असेल? येस, काही काही म्हणते जातीचं जाऊ द्या, याचं लग्न झालेलं असेल की नसेल. जे दिसतंय ते बघत नाही, जे बघायचं ते बघतो आम्ही. त्याच्यामुळं आमाचा बीपी वाढायला कारणीभूत शेजारी आहे का आमचे डोळे आहे? शेजारी कशाला? आमचे डोळेच आहेत. आमचं शुगर लेवल वाढायला कारणीभूत आमचं मन आहे, दुसरे नाही आहेत. आमचं वाटोळ करायला कारणीभूत आमची बुद्धी आणि मन आहे. नको नको म्हणा गुंतू माया जाळे, काळ आला जवळे ग्रासावया. मन आहे माय बापांनो. आणि आता आमचं कंपेअर पक्षाबरोबर करूया. सुगरण माहित आहे तुम्हाला? 7वी 8वीला कविता होती, मला होती कविता बहिणाबाई चौधरींची. अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखे पिलासाठी तिने जीव झाडाले टांगला. तिची इवलिसी चोच, तिची इवलिसी चोच, तेच हात तेच पाय, तुले दिले रे देवाने 2 हात 10 बोटे, चिमणीची कारागिरी. काय बरं, तिनं कुठं इंजिनिअरिंग केलं का साहेब? तिकडे आली का DY पाटलाकडे, विखे पाटलाकडे आली का, संगमनेरला आली का, अमृत वाहिनीला नाही, लातूरला गेली का ती डिग्री घेण्याकरता इंजिनिअरिंगची? मग ती शिकली कुठं तू खोपा? तिच्या आईच्या आणि बापाच्या DNA मध्ये ते गुण आहेत. आजीनं केलं तेच आईनं केलं, तेच नातीनं केलं. किती क्लास खोपा विणते ती. विहिरीच्या कडेला, टाकळीच्या झाडाला, लिंबाच्या पारसेंड्याला असा विणते. पुढं स्पोर्च भारी आहे, पाठीमागं तिचं बेडरूम आहे. स्पोर्च बेडरूम पासून किती फूट आहे? किती फूट आहे? तिचं जो बेडरूम आहे त्याच्यापासून स्पोर्च 2 फूट आहे. का 2 फूट आहे? कारण तिला माहित आहे माझा दुश्मन सरपटणारा प्राणी आहे, असं फांदी फांदी नाही येईल. अंडे खाण्याकरता त्याला त्या
घोसलात जायचंय, त्या घोसाळ्यात जायचंय, त्या खोप्यात जायचंय, फांदी सोडून किती फूट खाली यावं लागेल त्याला, त्या सापाला दादा. आणि पुन्हा स्पोर्च मधून बेडरूम मध्ये जाण्याकरता 2 किती फूट फांदी सोडून किती फूट खाली आला तो? 4 फूट खाली आला. साप त्याच्याच वजनाने पाण्यात पडतोय. एवढी टेक्नॉलॉजी आहे. आणि पुन्हा तुम्ही तो खोपा जुना झालेला सापडला असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही मातीचा गोळा बघितलाय का कधी? तो मातीचा गोळा असतो त्याच्यामध्ये, कशा करता असतो माहिती का? ती चिखल गोळा करती सुगरीन आणि त्याच्यामध्ये आपल्या पिलांना लाइटिंग म्हणून काजवे आणतीन, त्याच्यात खुपसून देत. ती सुगरण आहे. ए आई, ओ दादा, मला खरं सांगा, पिलं मोठाले झाले, त्या पिलाने घरट्या करता भांडणं केले का घरट सोडून निघून गेले? आपले पिल्ल बोला, आपले पिल्ल भांडणं 1 फूट नुसतं लहान याला जादा दिलं तरी मोठा लहान हे डोकं फोडितो. पक्षी आहेत ते, तरी किती ज्ञानी आहे, किती आहार किती सुचिरभूत आहे, स्वच्छ आहे. त्यांनी त्यांचं खाणं सोडलं नाही. तुम्ही कावळा बघितलाय? कावळा वय झालंय त्याचं, उडत 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 तुमच्या घराहून चाललाय, असा असा उडत चाललाय. आणि अचानक त्याला पॅरालिसिसचा झटका आला, त्याची चोच इकडची इकड झाली, असा झालेला बघितला तुम्ही कधी? बघितला? तुमच्या गावात आहे अशी किस्सा काही? असा पाय उडीत चालतो बा कावळा, असा असं झालं. कावळा चालतात का माणसं चालतात? डेव्हलप कोण आहेत, पक्षी आहेत का माणसं आहेत? बोला ना दादा साहेब. बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलू मटर, काजू करी, तरी वडा, वडापाव, भजे पाव, मिक्स व्हेज, पुरी भाजी, मॅगी, नूडल्स, बदाम, मनुके, पिस्ते, ड्रायफ्रूटचे लाडू, बिस्लरीचं पाणी, एसीच्या बाटल्या, पुणेरी सोफा, चांगल्या प्रकारचा बेड, बँक बॅलन्स, वावराची उतरे. पक्षाकडे आहेत का माणसाकडे आहेत? ना आता याच्या पुढचं आहे का? सगळ्यात जास्त दवाखाने तुमच्या परिसरात माणसाचे आहेत का पक्षाचे? भगवंतासमोर जाऊन इवळतो ते माणसं का पक्षी? एवढं देऊन सुद्धा इवळायला तयार आहे, तोंड झोडून घ्यायला. बोला ना, कोण आहे? अरे ओरडावं पशु पक्षानं देवासमोर, गाढवाने येऊन ओरडावं इथं, माणसाने नाही. जो कर्तृत्ववान आहे ना त्याने ओरडू नये. आय कॅन डू. तुकोबराय पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात जर घुसले ना तर पांडुरंगाने असं खाली पाहावं, तुकोबरायने म्हणावं वर बघ ना. नको तुकोबा, का? भीती वाटते तुझी. अरे पण का? सर्व लोक मला मागतात, तू मला म्हणतो तुला काय पाहिजे बोल, तुला काय लागतं बोल ना. तुम्ही संत भिकारी समजू नका. माझ्या तुकोबरायने माऊलीचं पुढचा जो दगडी सभा मंडप आहे, कीर्तन सभा मंडप, तो तुकोबरायच्या स्वतःच्या पैशाने बांधलेला, वरगणी करून नाही बांधलेला. एवढे मोठे. आणि एक सांगतो, मोठमोठे विचारवंत मोठ्याच कुळात आणि खानदानात जन्माला येतात, किरकोळ नाही. ज्या घराला आहार कळाला, महिला मंडळ, ज्या घरामध्ये आहार कळालेला आहे त्या घरामध्ये अर्जुन येऊ शकतो, त्या घरामध्ये भीम येऊ शकतो, त्या घरामध्ये ऑरियर येऊ शकतो, त्या घरामध्ये किंग येऊ शकतो, त्या घरामध्ये राजा येऊ शकतो, त्या घरामध्ये राणी येऊ शकते, झाशीची राणी, त्या घरामध्ये छत्रपती राजांची राजमाता जिजाऊ येऊ शकते, त्या घरामध्ये तुकोबरायची जिजाऊ येऊ शकते, त्या घरामध्ये माऊलीची रुक्माई येऊ शकते. पण घरं त्या क्वालिटीचे असावेत, मोठाले असावेत का घरं? घर मोठाले असावेत का? लय मोठा वाडा आहे, तिथं बया भांडे घासायला आहे, मोठ्या विचाराचे, मोठ्या रक्ताचे. आपण सहज म्हणतोय त्यांना रक्ताच्या नादी लागू नको, ते तिथं नादी लागू नको. लय रक्त मोठं आहे, इथं डीएनए.
पुढची पुढी अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाले बीजाची या. ऐसियाचा संग देई नारायण, ओलावा वचन जयांची या. सीतेला रावणाच्या ताब्यातून सगळ्यात अगोदर कुबेराच्या विमानामध्ये घेऊन चाललेला रावण आणि एका पक्षाने पाहिलं होतं. त्या पक्षाचं नाव काय? जटायू काका. कोणत्या जातीचा? गिधाड जातीचा. मला कळालं हा रावण सीतेला घेऊन चाललाय आणि ती ओरडते, आक्रोश करते, कोई तो बचाव, वाचवा रे. आवाज कमी करा, सिटी वाजलेली पाहिजे. वाचवा असं म्हणत होती. आणि त्याच वेळेस जटायू वृद्ध झालेले दशरथाचे मित्र उडत उडत गेले. रावणाला 2 वेळेस बेशुद्ध पाडलं. एवढी ताकदीचा जटायू. आणि कोणाच्या ताब्यातून सोडत होतं जटायू? तो रावणाच्या. जटायू गिधाड आहे, पण त्यावेळेस गिधाडाला सुद्धा सहन होत नव्हतं असं जर परस्त्रीवर अत्याचार केलेलं. आणि आता माणसं गिधाड झालेत. हे ज्याला ज्याला जिला जिला कळलं त्याला त्याला तिला तिला मी धन्यवाद देतो. ज्याला जिला काहीच कळलं नाही, तुम्हाला जर कळलं नसेल तर तुम्ही फक्त OTP केवायशी. तुम्हाला जर कळलेलं असेल तर ठीक, नसेल कळलं तर तुमच्याकडे ते गावंड्याच्या पेट्या आल्यात का? घरी चांगलं असलं तरी पेटील नाव द्यायचं. कोणाच्या योजना सहभागी होऊ नका. आपण योजना देणारे माणसं आहोत, योजना घेणारे नाही. आम्ही कोण आहोत? आम्ही शूर आहोत, आम्ही वीर आहोत, आम्ही सरदार आहोत. माय बापांनो, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. राहू द्या. शूर आम्ही सरदार, आम्हाला विको द्या. काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, काय कुणाची देवदेश धर्मा पायी प्राण देतल हाती. शूर आम्ही सरदार, काय कुणाची भीती. भारत माता की. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीची लगीन लागल जळली येडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. शूर आम्ही सरदार, काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. पक्षी आणि माणसं. तुमच्याकडे सगळ्यात रोग माणसाला आहे का पक्षाला आहे? आपल्या भारतामध्ये तुमच्याकडे म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्याकडेच. डायबिटीज, किडनी स्टोन, हाडात गॅप, सिरात चकॉप, ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्ताचा याचा प्रॉब्लेम, मज्जाराज्यू मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवायूचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचा प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम, ब्रेन ट्युमरचे प्रॉब्लेम. हे माणसाला आहेत का पक्षाला आहेत? जागोजागी मेडिकल माणसासाठी आहे का पक्षासाठी? तरी अधोगतीला कोण आहे? हो हो आई, चिमणीचे कधी केस गळालेले पाहिले का? अशी टकली झाली ती. आता माझ्या समोर माऊली आहेत, दादा आहेत, इथं दादा आहेत, भाऊ माऊली आहेत इथे. आता सरासरी 70-75 तुम्ही 65-67 तुम्ही आहात इथं. दादा तुम्ही
70. म्हणजे तुम्ही मग 60 वर्षापूर्वी 10 वर्षाचे होते त्यावेळेस तुम्ही जी चिमणी पाहिली ती मोठी झाली का तेवढीचे? कावळा 2-2.5 किलोचा झाला का तितकाच आहे? आता वजन वाढलेत कोणाचे बाबा? मग प्रगती पथाकडे आहेत का अधोगतीकडे? बोला ना. अधोगतीकडे. नाथबाबाने पक्षी सांगितले, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवण्या राहते. ते गुंतत नाही, त्यांना बीपी नाही, त्यांना बोंडा येत नाही, त्यांना पित्त होत नाही, त्यांना चक्र येत नाही, त्यांची झोपेचं सगळं व्यवस्थित आहे. नाही तर झोपेच्या गोळ्या कुठं आलं का मेडिकलमध्ये? कावळा म्हणा, कबूतर आलं, घुबड, टिटवी आली, मला झोप यायना, मला दम लागल्यावानी होतो. त्यांनी त्यांचा आहार सोडला नाही. आपल्या पोराला आणि पुरीला आपण नको ते खाऊ घालतो. छोट्या पोरांना तर आता जे खायला नको आहे तेच आम्ही खायला घालतो. मॅगी आम्ही लहान लेकराला पटकन करून देतो ती मॅगी. पुन्हा वेपर्स, त्यावेळेस कुरकुरे प्लॅस्टिकच्या पॅकिंग मधलं मुलीला आम्ही खायला देतो. एक सांगू तुम्हाला, दुसरीला पोरगी गेली, किती वर्षाची झाली? 8 वर्षाची. आता लक्षपूर्वक काय का महिला मंडळ, मी जरा अवघड बोलणार आहे. दुसरीच्या पोरीला पिरियड्स यायला पाहिजे का? तिचा हार्मोन्स अनबॅलन्स होतोय, इथं चुकी कोणाची आहे? बोला ना. इथं चुकी आईची आणि बापाची आहे. तुम्ही नको ते खाऊ घातलं, प्लॅस्टिकच्या पॅकिंग मधलं खाऊ घातलं आणि नको त्या वयात नको ते प्रॉब्लेम त्या पुरीला चालू झालेत. मग तुम्ही चुकी कोणाची आहे? मग आपण आईबाप होण्याच्या वयातले आहोत का विचारातले आहोत? आईबाप होण्याच्या वयातले होत आपण, फक्त विचारातले नाही. तुमच्याकडे लग्न वयात आल्यावर केल्या जातं का विचारात आल्यावर? हा, बोला ना. वयात. पण मग काही काही 42 वर्षाचे पुढं तोंड टाकलंय, मग त्यांचे का म्हणून लग्न व्हायना? माऊलीनं ज्ञानेश्वरी सांगितली ही वयात आल्यावर सांगितली की विचारात आल्यावर सांगितली? छत्रपती राजाने रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन आपल्या हाताची करंगळी कापली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करल ही वयात आल्यावर शपथ घेतली का विचारात आल्यावर घेतली? आता आपले पोरं वयात आहेत का विचारात आहे? आपले पोरं वयात आहेत, विचारात नाही. विचारात नाहीच आहेत. विचारात जर असते तर ती हिंडले नसते ना. किती मास्टर माइंड आहेत तुम्ही. पोराच्या दंडातली ताकद वाढायची का डोक्यातली? म्हणजे हेअरस्टाईल का हेडस्टाईल? हेअरस्टाईल नाही, हेडस्टाईल. महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत? किती? 36. एका जिल्ह्याला जिल्हा अधिकारी किती आहेत? महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा अधिकारी आहेत? 36. एका सहीवर जिल्हा चालतो. याला जिल्हा कोणता आहे? परभणी. परभणीचा जिल्हा अधिकारी कोण आहे? चौहान आहे. बीडला विवेक जॉन्सन आहे. पुण्याला डेड्डी आहे. अहिल्यानगरला पंकज आशी आहे. संभाजीनगरला स्वामी आहे. 36 जिल्हाधिकारी पैकी 17 ते 18 माझे मित्र आहेत. ते बी पर्सनल ओळखीचे आहेत. आणि मी येड्याबरोबर ओळख ठेवत. तुमच्या ओळखी किती स्मार्ट आहेत याच्यावर तुम्ही दैदिप्य माना. तुमच्या घरामध्ये तुमच्या मालकाचे ओळखी जर हलक्या असतील किंवा तुमच्या मैत्रिणी जर हलक्या असतील, हलक्या कळाल्या का? हलक्या. नको त्या ठिकाणी संशय घेऊन मोकळे होतात काही काही जण. अगं तो कस काय आला होता ग? हलक्या आहेत ते. हो,
दैदिप्यमान घरामध्ये जर तुमच्या मैत्रिणी तुमच्याकडे असतील तर तुम्ही मोठे आहात. आणि तुमच्या मैत्रिणी ह्या गल्लीची खबर, त्या गल्लीची खबर, याचं लफडं त्याचं लफडं, तुला माहिती आहे का तुमचा प्रपंच झिरो व्हायला काही वेळ लागत नाही, काही वेळ लागत नाही. तुम्ही किती रॉयल आहात, तुम्ही किती खानदानी आहात. विषय काय चालू होता, महाभारत घडलं हे स्त्रीमुळं, आणि रामायण घडलं हे स्त्रीमुळं. लक्ष्मणजीनं रेषा आखून दिली आणि सांगितलं वहिनी या रेषेच्या पलीकडे जाऊ नकोस. वहिनी गेली का थांबली दादा? आणि जिनं जिनं मर्यादाच्या रेषा ओलांडल्या त्या आज रावणाच्याच ताब्यात आहेत. आणि जी मर्यादात आहे ती रामाच्या ताब्यात आहे. आजही नाशिककडे जर तुम्ही गेलात तर नाशिकचे लोक अहंकारी आहेत मला. का? कारण की तिथं सगळ्यात अगोदर रावणाचं पाऊल लागलेलं आहे. पंचवटीत कोण आला होता वेज बदलून, त्याने तिथं थोडासा काहीतरी सोडलं म्हणून तिथं खरात आला आणि पुन्हा जन्माला. लाखाचा चिचुका कोणाला लागतो? हा, दुसरा एक आला तर असे लई येते ना आपल्याला ते लई. आणि तुम्हाला सांगतो या खोटाड बाबा पुढं डबा नाही फिबा नाही द्यायचा बरं का. पण तुम्हाला तेच लई पटत, दुरी दिन बाबा मला अंगारा देतो का उलची पाण्यात कालू. सेंदरे हेंदरे दैवते पूजिती भूते खेते आपुल्या पोटासी. हे आई ओ दादा साहेब, लग्न करू नको म्हणा पोरीला, आणि बाबा कोण अंगारा पाण्यात टाकून पी, पोरग होईन का? हे मी नाही सांगत. नवसे कन्या पुत्र होती, नवसे नवसे कन्या पुत्र हो, नवसे कन्या पुत्र होती, नवसे कन्या पुत्र होती. तरी का करणे तरी का करणे पुत्र होती. इकडे येते बाळा, ए बाळा छकू इथे ये, इथे ए छकू, हॅलो ए पिल्लू. ताई तिला इथं आण, गरम झालंय तिला फार. बघा ना गरम होते. उद्या 2-3 फॅन आणा मंडप मध्ये. तिकडच्या कोपऱ्याला असं तिकडच्या कोपऱ्याला लावू द्या. आभाळाचं वातावरण आहे, 2-4 फॅन असले की जरा बरं होतं जरा. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. माय बापांनो, जे पक्षाला कळालं ते माणसाला कळालं नाही कळालं. एक सांगू, पिंगळ्याला मरण कळालं. पिंगळा माहित आहे ना, एकटा जर पिंगळा तुमच्या दारात येऊन जर ओरडत असेल, घुगत असेल, लिंबाच्या झाडावर, लाईटच्या तारीवरती, कुठंतरी झाडावरती बसून तुमच्या दारात येऊन जर 10-15 दिवस जर तो चितक्कार करत असेल, ओरडत असेल, तर समजायचं आपल्या घरात कोणाच्या तरी जीवाला दगा फाटकाय. हे पिंगळ्याची भाषा आहे बरं का. आणि जर जोडीचा पिंगळा जर येऊन तुमच्या दारात ओरडत असेल तर समजायचं आपल्या घरामध्ये दगा फटका आता नाही राहिला, निघून गेला. हे मी नाही सांगत, नाथ बाबा सांगतात. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल दुसरं येईल, हे जरी नाही काल.
खालच्या आळीच्या लोकांनो सावध व्हा, गाव हा पाचाचा, यासी बोलू नका कोणी. डुक 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 डुकून गेले 4 युगे. पिंगळ्याने सांगितलं आम्हाला बाबासाहेब. अहो पिंगळ्याचं जाऊ द्या, टिटवीनं सांगितलं. टिटवीन आजीबाई बरोबर आहे की नाही? टिटवी, तुम्ही जर घास कापत असाल, तुम्ही जर खुरपत असाल, तुम्ही जर कांदे काढत असाल, भुईमुग काढत असाल, तुमच्या डोक्यावरून जर टिटवी कडकडून गेली ना, तर तुम्ही काय अंदाज लावताल? नाताल पाहुणे पाहिले येते काय नो, काय अंदाज काय लावताल? कोणीतरी जाणार जाणार ग, पाहुणा जवळचा जाणार जाणार ग, कोणीतरी जाणार जाणार. हे टिटवीचा संदेश आहे. टिटवी मरण सांगते. एका ग्रामामध्ये जाऊन पायामध्ये खडा धरून टिटवी एक नदी तीर पाहून टिटवी करीतसे शयन, टिटवी यमाची तराळीन. तड 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 टिव 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 टिव, आणि टिटवी यमाची तराळीन. टिटवी मरण सांगते महाराज. जे पक्षाला कळलं ते माणसाला नाही कळलं. पक्षाला मरण कळलं. घोडा आणि गाय, तुमच्या दारातलं सगळं अभद्रपणा घालून टाकायची ताकद घोड्यात आणि गायीत आहे. घोड्याला किती खोडी? 72, बरोबर आहे की नाही? घोड खोडी ओढत आणि गाय खोडी घालते. तुमच्या दारात किंवा तुमच्या घरात नको ते प्रॉब्लेम चालू असतील, फक्त महिनाभर चांगल्या जातीचं घोडं आणि चांगली ओरिजिनल गावरान गाय जर दारात असेल, तर तुमच्या घरातले सगळे दोष नको काढून टाकायची ताकद घोड्यातून गायीत आहे. म्हणून पूर्वीचे बागतदाराकडे शक्यतो घोडा असायचा. या माळ्यातून त्या माळ्यात जाण्याकरता, या रानातून त्या रानात जाण्याकरता घोडा, आणि शक्यतो घोडी. छत्रपती राजांच्या घोडीचं नाव काय होतं? कृष्णा घोडी होती, बरोबर आहे की नाही? खूप हुशार आहे. आणि घोड्याला आपल्या मालकाचं मरण कळत असतं. तुम्ही जर घोड्यावर रात्री चालला तर पलीकडच्या पांदीमध्ये कोणीतरी तलवाऱ्या भाला घेऊन जर तुम्हाला संपवण्याच्या बेतात जर बसलेला असेल 1 किलोमीटर, तर तुमच्याकडे जर घोडी असेल, तिचं हार्टबीट आणि तुमचं हार्टबीट जर एक झालेलं असेल, तर तुम्हाला तिथून कधीच घेऊन जाणार नाही. ती लगेच अंग काढून घेते. हे ओरिजिनल घोड्याचे लक्षण आहे. मालका देखता कधीच घोडा बसत नाही, एका एका पायाला आराम देतो. जर मालका देखात जर बसत असेल घोडा, तर 100% घोडं सरण फुक आहे. बऱ्याच जणांचे घराचे वाटोळे करून टाकलेत घोड्याने. आणि म्हणून त्याला सुद्धा मायबापांना बरंच कळतं. पुन्हा एकदा सांगतो, कावळ्याला जे कळालं आजीबाई, ते कुणालाच कळालं नाही. वेळ सकाळची आहे आणि दाराच्या पलीकडे लिंबावरती कावळा येऊन बसला आणि ओरडायला लागला. आणि मग म्हातारी म्हणू लागले, सुनबाई, वरची खिशात काय आत्या? माझ्या मते पाहुणे येणार आहेत आज. झाडून घे, सडा संवर्जन कर, बेडशीट बदल, उशीच्या खोळी बदल, तेलकट झालेले आहेत, भांडे व्यवस्थित राव, पोचारा घे. आता नाही ना ते. आता सुनबाई म्हणू लागली, म्हातारीकडनं मोबाईल ना, व्हॉट्सअप ना, टेक्स्ट मेसेज ना, इंस्टा ना, फेसबुक, हिला कसं कळालं पाहुणे येणार आहेत? तिनं तरी सासूचं मनावर घेतलंच नाही. आणि 4-4:30ला तिकडून पांदीच्या रस्त्यानं पाहुणे येताना दिसली गाडी. सुनेनं फरफर फरफर झाडून घेतलं, गादीचं बेडशीट बदललं, चहाला चूल पेटवली, चहा केला, पाहुण्याच्या हातात दिला आणि सून शेजारणीच्या मंगल काकूच्या घरी गेली. आणि मंगल काकूच्या घरी गेल्यानंतर मंगल काकूला सून सांगू लागली, पहा ना, सकाळी ना आमच्या म्हातारीकडनं मोबाईल ना, व्हॉट्सअप ना, काय ना काय, पण ती म्हणली होती सकाळी पाहुणे येणार आहेत. मी म्हणलं कशाचे येतात? डंगरी येडी झालेली आहे. पण 5-5:30ला मला पाहुणे येताना दिसले बाई, याच्या अर्थी आमच्या सासूला काहीतरी चटूक येतं.
सासूला कोणी सांगितलं हो सकाळी? कावळ्यानं. आणि कावळ्याचं सगळं ओळखलं माझ्या संतानं आणि सांगतात माझे माऊली, पहिल तो गे काऊ कोकता पहिल तो गे काऊ कोकता शकून गे माये सागता शकून गे माये सागता पहिल तो गे काऊ कोकता पहिल तो गे काऊ कोकता शकून गे माये सांगता शकून गे माये सांगता हे उड रे काऊ जे सोन्या मडविल पाऊ उड रे 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 काऊ जे सोन्या मडविल पाऊ पाऊने पंढरीला घराई पाऊने पंढरीला घराई पहिल तो गे काऊ कोकता पहिल तो गे काऊ कोकता शकून गे माये सांगता शकून गे माये सांगता शकून गे माये सांगता काऊ काय होतोय बोला ना. पहिलं तो गे काऊ कावळा कोकोतो का वरडतो? हा बोला ना. कावळा कोकोतो का वरडतो? कोकोतो. कोंबडा कोंबडा कोकोतो. मला लहानपणी म्हणायचे ते कोंबडा कोकोतो पैसे मागवतो. होतं का ते गाणं तुमचं? कावळा ओरडतो आणि कोंबडा कोकोतो. बाळ रडत का डरकाळ्या फोडीत? रडत. बरोबर आहे की नाही? आणि वाघाचं पिल्लू किंवा वाघ डरकाळ्या फोडतो, हत्ती चितक्कार करतो, घोडा हिसतो. तसं कोंबडा कोकोतो आणि कावळा ओरडतो. मग कोणता कावळा कोकोतो? पहिलं तो गे काऊ कोकत आहे शकून गे माही सांगत आहे. दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. कावळ्यानं कधी दही भात खाल्लेला पाहिला का? वावडे. आंबिया डहाळी फळे चुंबी रसाळी. कावळ्यानं कधी आंबे खाल्लेले पाहिले? मग कोणत्या कावळ्याला आंबा आवडतो? दही भाताची उंडीन लावीन तुझे. कोणत्या कावळ्याला तोंड आहे? कावळ्याला तोंड आहे का चोच आहे? मग कोणत्या कावळ्याला तोंड आहे? माऊलीला कावळा कोणता सांगायचा? काकभ्रिशुंडी तो कावळा, तो सांगायचा. पुन्हा जर कधी आलोच, आता मी ते वरखेडला येणारच आहे, त्यावेळेस काकभ्रिशुंडी सांगल. कोण आहे काकभ्रिशुंडी? हा, आता तो विषय फार मोठा आहे. कीर्तन संपून जाईल. आता आपल्याला वाजले त्याचा जवळजवळ 10 विषय. एक एक पक्षी सांगायचं म्हणल्यावर काय साधं काम आहे का महाराज? बरं तो बी सरळ नाही सांगायचं. बरं कावळा सरळ आहे का? सरळ आहे आबा का वाकडा आहे? कावळा सरळ आहे. कावळा चालतो का उड्या मारतो? नाना दादा उड्या. साहेब उड्या मारतो. बरं सरळ मारतो का तिरक्या मारतो? कावळा तिरकाच राहतो. ज्याला ज्याला कावळा कळाला त्याला त्याला मी धन्यवाद देईन. कधी सरळ नसतो, तिरका. असा तिरका राहतो. तुम्ही सरळ जरी काम करीत असला ना तर तो कावळा मध्ये येणारच आणि खोटी ठोकूनच जाणार. ही थोर माय.
कावळा आहे तो. ज्याला 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 कावळा कळाला त्याला त्याला धन्यवाद आहेत महाराज. जाऊ द्या, दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, बैल तोगे काऊ कोकत आहे, काकभृशुंडी सांगतायत. म्हणून मायबापांनो, कावळा आहे, टिटवी आहे, पिंगळा आहे, पुन्हा घोडा सांगितला, परत तुम्हाला गाय सांगतो. मायबापांनो, हे जे पशु पक्षी आहेत त्यांना जे कळालं ते आम्हाला कळालं नाही. आता रोडनी चाललो आणि तांदळाचा कालीमुछ नावाचा तांदूळ आहे किंवा बासमती आहे, त्याचा एक कट्टा ट्रक मधनं खाली पडला. बस ना खाली, ट्रक मधनं खाली. तुला लघवीला जायचंय का? जा मग, ये जाऊन बरं तू पटकन. परत तुझी मम्मी बोलायची मला, परत ये हातपाय धुवून. त्याच्या टंगड्याच्या खालून घुसतय ते. परत ये लवकर. विठ्ठल विठ्ठल कट्टा तांदळाचा ट्रक मधनं पडला, प्युअर बासमती. तिथं चिमण्या जमल्या, टिटवी जमली, कावळे जमले, पोपट जमले, साळुंकी जमली. आता ते जेवढं लागायचं तेवढं घेऊन जायचे. आता तिथं मी मोटरसायकलवर चाललो होतो स्कूटीवरती, आणि मला तो तांदळाचा कट्टा दिसला. भाऊ, मी संध्याकाळ त्या पुरच्या खिचडी पुरताच तांदूळ नाही का कट्टा घेऊन जाईन. याच्यामुळं आपल्यात आणि पक्षात हा फरक आहे. आपण नको ते गोळा करून ठेवलं, आणि त्या गोळा केल्यामुळं आपला बीपी वाढला. हे असं हा बळ आलं का मला मला उचलून टाकल्यावर होत त्रास. नको ते गोळा केला आम्ही, नको ते आम्हाला ते नकोही होतं तरी आम्ही गोळा केलं. पक्षी तसं नाही करीत महाराज, जेवढं लागतं तेवढंच लाग. आता इथं काला होणार आहे, इथं उद्या एक 4-5 दिवसाने बुंदी भात त्याचे तुकडे पडणार आहेत. त्या दिवशी संध्याकाळी कावळे पक्षी वेगवेगळे येतील, इथून ते घेऊन जातील. पण दुसऱ्या दिवशी ह्या अंगणाची अपेक्षा करत नाहीत ते. याच्याकरता चरण पहिलाय महाराजजी.
गुंतत नाहीत कशात ते. त्याच्यामुळं त्यांचं शरीर फ्रेश राहतं, आयुर्मान चांगलं राहतं. असा वृद्ध होऊन माणसं ते पक्षी व्यवस्थित ज्याच्या त्याच्या घरट्यात मरण पावतात. चुकून अनावधानाने एका गाडीला धडकले तिथं ते मरण पावतात. शक्यतो जास्त पक्षी धडकत नाही, माणसंच धडकत आहेत. माणसंच धडकतात, पक्षी धडकत नाही. आनंदी आहेत ते, स्वानंदी आहेत ते. वादळे आली, उपटून झाड पडलं, घरटं मोडून गेलं, निराश झाले नाहीत ते. आपलं एक दोन पिकं माग पुढं झाले का ते म्हणतात आपल्या डोक्याला टेन्शन नेलंय. माइंड फार छोटा आहे आपला. तुम्ही जर संकटाला घाबरत असाल तर फार छोटे आहोत आपण, फार छोटे आहोत. अरे आपलं हृदय, आपली बुद्धी ही फार स्टँडर्ड लागते. दंडात ताकद लागत नाही मोठं होण्याकरता. इथं हा किती वॅटचा बल्ब आहे? 30 वॅटचा. याच्यामध्ये 60 वॅट जर करंट सोडला तर पटून जाईल. बरोबर आहे. तुमच्या पोराने एक आयुष्यभर 500चे बंडल पाहिले किती, किंवा त्याला दिले, त्याला सांभाळायची ताकद राहील का त्याच्यात? बरं जाऊ द्या. आपल्या बापाने आपल्याकडे रोड टच 70 एकर जमीन दिली, पेट्रोल पंप दिले, जेसीबी दिले, पोकलॅन दिले, बँक बॅलन्स दिला, कारखाना दिला. ही सांभाळायची ताकद आपल्या डोक्यात लागल का दंडात लागल? आणि तुमच्याकडे तुम्ही निष्ठे डंडळेची कंडळे. 7-8 जण तुम्हाला बनायला तयार आहेच ना. अरे बा भाऊ नादच खोळा. गंडायला तयार आहेत ना लोक तुम्हाला. भाऊ बोलले म्हणजे देव बोलले. अरे बा भाऊ. असे मूर्ख लोक जर 4 तुमच्या जवळ आले तर तुम्हाला होपलेस व्हायला काहीच वेळ लागत नाही. हे आई अजून काय मंथरा नाही काय? मंथरा, कैकईला फसवणारी मंथरा. कैकई तर राणी होती, साधी राणी नव्हती ती. दशरथाला युद्धामध्ये मदत करणारी राणी होती ती. स्मार्ट होती, बुद्धीनं स्टँडर्ड होती. भरत कैकईच आहे, पण रामाच्या व्यतिरिक्त ती कडेवर कोणालाच घेत नव्हती. माझा राम आहे, माझा राम आहे. जेऊ घालायची, खाऊ घालायची, नाऊ घालायची, पाळण्यात टाकून झोपी लावायची संध्याकाळी असं सांगतात. कैकईचा हात रामाच्या छातीवर लागायचा, त्यावेळेस झोप यायची रामाला. कौशल्याच्या तर महालात राहतही नव्हते राम. पण कैकईच्या कानात कुणी उडी आणली? बर मंथरा काय ड्राय फ्रूट ज्यूस शेक बिक घेत होती का? मग शिड्या पाक्या तुकडीवर जगणारी तिची बुद्धी कशी असन? आणि तिनं राणीला वळपटीलं. तुझ्या कानात मंथरा उडी मारू शकत नाही? नाही मारू शकत. सहज मंथऱ्याने जर ठरवलं ना हिच्या प्रपंचाचं वाटोळं करायचंय, 3ऱ्या दिवशी तू पेटून घेशील. अजून रावण नाही. आता मी महाराष्ट्रभर फिरतो. सकाळी माझे नेवाशाला होतो, आता इथं मी परभणीला. किती किलोमीटर आले? हा बरोबर आहे की नाही? इतक्या लांब इथं आलो. उद्या संध्याकाळी मला यालाय त्र्यंबकला, त्र्यंबकेश्वरला मी उद्या बेझ्याला. उद्या संध्याकाळचं कीर्तन मला बेझ्याला. मी फिरतोय, नुसतं असं फिरतोय. आणि 4-5 दिवस 7-7 दिवस कधी कधी रूट लागला तर मी निघून जातोय. माझ्या घरामध्ये माझी मंडळी, माझी मुलगी, बरोबर आहे की नाही, हे राहतात. बाकीचे गल्लीतले 4-5 जण येतात. संगीता काकू, नरबादा वहिनी, पुष्पा अक्का, लताबाई, मंगल काकू, ह्या 4-5 जणी तिथं मुक्कामालाच राहतात माझ्या घरात. तिथंच खातात.
एसी बीसी लावून देतात, मस्त झोपतात. मंडळीला विचारतात आता कधी येणार आहे महाराज, ती म्हणते असते 4-5 दिवस तिकडच आहे. ती म्हणते मग काय नाही, तिथंच आंघोळी बिंगुळी तिथंच आहेत त्यांची. मजेत राहतो. म्हाताऱ्या पिवळ्या झाल्या. सप्त्याची बुंदी वगैरे असली तर मी घेऊन जातो तिकडे, ते खात्यात ते मस्त पाहिजे. आणि त्याच्यात जर एखादी मंथरा जर असेलच आणि तिनं विचारलं काय ग आता किती दिवस आहेत महाराज, गेलेत किती दिवस, मंडळीने सांगितलं हो आता 6 दिवस आहेत बाहेर. हे अगं ऐक ना, काय त्याला 6-6 दिवस कसं करमतं ग बाहेर. फक्त घासून बोलली आहे, कसं करमतय. माझ्या मंडळीला झोपी बरं, इकून तिकून मी जर घरी तिथं गेलो तर ती काय म्हणन, आता 2-2 आणि 3-3 दिवस बाहेर ना कुल थत जाऊ. अरे मला झालंय काय, नको त्याचे कान, नको त्याचे शब्द, तुमचे कान खराब करायला काहीच वेळ लावणार नाही. माझ्या गाडीत माझा मित्र बसला, 3 किलोमीटर हायवे, मला तिथनं पुढे हे पोरं असतात. मी गाडी चालवत होतो, तो बसला. तो म्हणला क्या यार ज्ञानेश्वर, कॉलेजपासून आपण भेटतच नाही आहोत. तो म्हणला, मी म्हणलो तू बिझी आहे, मी बिझी आहे. तो तिथनं उतरल्यानंतर तो म्हणला अरे जीप फार जड आहे माझी, जड होते पण कस तरी होते, सांगू का नको, नको सांगू का नको, सांगू का नको. मी म्हणलं अरे सांग ना, बिंदास, आपण मित्र आहोत, क्लासमेट आहोत. नको रे ज्ञानेश्वर, तू जरा वेगळं वाटतंय मला. मी म्हणलं सांग ना. तो काय म्हणला माहित आहे का, तू गेला ना तर 1-1.5 तासाने कोणतरी माणूस येतोय रा तुझ्या घरात, 2-2, 3-3 तास बसतोय. कीर्तनात माझं मन लागेल. मग अजून दुःशासनासारखे, रावणासारखे माणसं नाहीत. तुमच्या बुद्धीवर आणि मनावर कधी कब्जा करतील हे तुम्हाला सुद्धा कळू देणार नाही. यातना आणि वेदना याच्यात फरक आहे. यातना होतात हृदयाला आणि वेदना होतात त्या शरीराला. आपल्या जवळ जर यातना देणारे माणसं असतील तर आपला किती मोठा प्रपंच असला तो कोलमडून पळायला काहीच वेळ लागणार नाही. आणि म्हणून जगत असताना मी काय करतोय, मी काय केलं पाहिजे, मी काय करणार आहे. मायबापांनो, शरीर चालवणारा तो, बोलवणारा तो, ऐकवणारा तो, पचवणारा सुद्धा तोच आहे. जी बोली राहते का ठेवणारा कोणीतरी आहे, तोच आहे. पचतय ऑटोमॅटिक का पचवणारा कोणीतरी आहे. झोप लागते का झोप लावणारा कोणीतरी आहे. का बटन दाबलं का झोपला, 9:41 3 सेकंदांनी झोपलो होतो मी रात्री, असं कोणी सांगल. झोप लावणारा कोणीतरी आहे, झोपेतून उठवणारा. बरं झोपेतून उठलोच आपण आणि आपल्याला मागचं आपलं काहीच आठवलं नाही. मंडळी आंघोळीत टावेल घेऊन आले, जा बरं पाणी टाकलेलं आहे तुम्हाला आंघोळ करून या. आपण जर म्हणलं तू कोण आहे, ती मंडळी शेजार तिथं पळत जाईन आणि ती म्हणन आबा तात्या नाना चला बरं, याच्या गोळ्या संपल्यात याच्या. महाराज, ठेवणारा तो आहे, वाचवणारा तो आहे, चालवणारा तो आहे, बोलवणारा तो आहे. आपल्याला नाही पण साळुंकी सुद्धा मंजूळ गाणं गाते. साळुंकी मंजूळ बोलत सेवा, साळुंकी मंजूळ बोलत
गुंतणे उतरते ते का गुंतून राहू नका, बीपी वाढतो. कशासाठी गुंतायचं? पुरुष मंडळी, बाप्पा, साहेब, नाना, दादा, भाऊ, माऊली, पोरगी आपली का जावयाची? कोणाची? बाबाजी, पोरगी आपली का जावयाची? आपल्याकडे 20 वर्ष ठेव. पोरगी आपली. लग्न झालं पुन्हा 2 वर्ष तिनं म्हणा, बरं बाई तो मतरी दुखत आहे, इदिक महिनाभर मला भाकरी घालू लागायला. ती म्हणून काय हो पप्पा, यांचा डबा असतो, पोरांची टिफिन असतात, आय एम बिझी. नाही थांबणार ती. आपली नाही, जावयाची आपल्याकडं 20 वर्ष ठेव आहे. मंगल काकू, इंदू अक्का त्या कुठं बसल्या तर परी कोण बसल्या? सूर्या का वहिनी त्या भीमा अक्का, सूर्या का वहिनी, पुष्पा अक्का त्या, लता बहीण त्या. पोरग पोरग तो एका सुनच आहे. हा, सुनाचं तुमच्याकडं 25 वर्षे ठेव. पोरग तो नाही. लग्नाच्या अगोदर रिंगटोन ठुत ते, आई माझी मायाचा सागर दिला तिनं जीवाना आ कर, काट्या कुट्यातून हिंडायची, मुठीनं मला घास खाऊ घालायची रे. ती रिंगटोन ऐकली त्याच्या आईनं आणि शेजारचीनीला सांगती, पाय ना माया बंबेनी मै रिंगटोन ठुलेली आहे. लग्न झालं 2 वर्षात स्वरतेच राहिले, शब्द बदलले ना. स्वरतेच आहे, शब्द बदलले. आई माझी लग्न झाल्यावर 2 वर्षात मायेचा सागर नाही मिळत तिला इळीळ भाकर, मग नाताला उचलून घेती नातू. मग नाताला उचलून घेती, पिशीत डबा घालती, नाताला घेऊन बालवाडीत जाती रे. भात घुगऱ्याकडे टुळू टुळू पाहती रे. ओ कुठपर्यंत पोरग तुमचं का सुनबाईचं? माझ्या नावावर माझ्या वडिलांनी आता 18 एकर जमीन केली. 18. अजून 12 एकर माझ्या नावावर करायची राहिली. ही किती वर्ष माझ्या नावावर जमीन राहील? जवळ मरत नाही किंवा मधीच्या एखादा रोग आला तर मला लगे मृत्यूपत्र ते सगळं दुनिया भानगडी. लईत लई 40-45 वर्ष माझ्या नावावर राहील, 50 वर्ष राहील, त्याच्यानंतर संपलं. ही जमीन माझ्या पंजाकडे होती, पंजाने आजाकडे दिली, आजाने बापाकडे दिली, बापाने माझ्याकडे दिली. खो खो माहित आहे तुम्हाला? खो 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 हा, याचं तोंड इकडं आणि एकच तोंड इकडं असतं, देवड बसावं लागतं. पुढचं जो पळणार असतो तो मधून घुसला तरी जमतो, म्हणजे असा असा घुसला तरी जमतो, पण मागचा जो असतो तो त्याला ते अख्खं मारावंच लागत आहे. हा पोल तो पोल. पुढं जो पळतो ना तो प्रपंच आहे, आणि मागून जो पळते ते तुम्ही आम्ही आहोत. असा परपंचाचा माग आमचा पंजा पळाला, असा दमला. शेवटी आमचा पंजा दमून नाही लागला प्रपंच हाती, तर पंजेने आजाला खो दिला. आजा चौडोरच होता असा. आजाचं लहानपणीत लग्न लागलेलं, त्याला वाटायचं कधी मायाकडे दुधाचा पगार येईन, कधी मायाकडे पगार येईन, माया नावावर कधी ऊस जाईन.
चौडीरच होता. नुसता आजीने खो दिला तर पंजीने खो दिला तर आजीने कोलंटी उडी मारली आणि असा पळाला प्रपंच माग. कावळा किराळ गडी, लहानपणी लग्न लागलेलं, असा पळत होता प्रपंच माग तर देवळातले चालू बाला काढून नेले, गेलेले देवळात लावले. एवढा तर खतरनाक होता आज प्रपंच माग पळायला. देवळाच्या कामाला इटा उतारल्या तर त्यांनी इटात रांझून राचला. गजाचे तुकडे पडलेले होते देवळाचे काम करताना, त्याने असे पायाने लुटीत नेले दारात. असा तर आजा. आजीला विचारलं, म्हणलं आजा जात होता का नाही पंढरपूरला? कशाचा? लोकचे बोकडे चोरायचा. आजा काय साधा होता का? आजी म्हणली, इकडं आपल्या रानात जर एखाद्या शेळा आल्या ना, हळूच जायचं आणि गपक्यान कळडू उचलून आणायचं. असा तर आजा. म्हणलं पंढरपूरला? ते म्हणे साऱ्यात पुढं. म्हणलं काय करायचं, राहुट्या ठोकायचा का? ते म्हणे राहुट्या नव्हता ठोकीत, मग भिस्किट पुढे गोळा करायचा. दीड दोन गोण्या भिस्किट आणायचं नुसतं आळ पंढरपूरच्या जत्रेतून. म्हणलं यंदा की कोणचे आणायचं? म्हातारीने सांगितलं पार्ले, क्रॅकजॅक, मॅरीगोल्ड, 2020, पतंजलीचे, टायगर, क्रीमचे बिस्किट आणायचं. आणि क्रीमची तर अशी गंमत, नातू क्रीम खायचा आणि आम्ही बिस्किट खायचो. आणि बाबा तुला म्हणून सांगते, पार्लेची तर अशी गंमत बर का, इकडे बसलेले म्हातारी सांगायची पार्ले बिस्किटाची तर अशी गंमत, गरम चहात जर बुडिले तर ते वर येतच नव्हते. ते अख्खा चहा पिऊन घ्यायचा आणि मग बोटाने खायचे. अशी होती पार्लेची गंमत. म्हणलं गुड्डे? ते म्हणे गुड्डे का मुड्डे, ते कपात बुडतच नव्हते, मोडाव लागायचे मग बुडाव लागायचे. एवढा अभ्यास झालेला म्हातारीचा बिस्किटवर. महाराज म्हणलं यंदा किती आणले? ते म्हणले यंदा कसेच बिस्किट आणले. म्हणलं काय आणलं? ते म्हणे मस्त 1.5 गुणी गोळा करून ठेवली, चंद्रभागेत गेलं आणि कपडे काढले, आंघोळीला उडी मारली. तर बुडी मारली तर त्याला पेटी सापडली स्टीलची. त्याला कुलूपन तेन बारक, त्याने असं उचलली पेटीन, अशी वाजून पाहिली, ते खुळखुळ वाजायली. ते कशाच थांबत आहे? पंढरपुरात थांबलंच नाही ते. त्याने सिटरात पेटी गुंडळली आणि पुन्हा घरी आलं. एकादशीचे 2 दिवस अगोदरच आलं. आणि मी म्हणले लय लवकर आलं पंढरपूर, तर मयूर डाफरलं मतर. त्याला वाटत पेटीत काहीतरी सोन्याचे चांदीचे ठोकळे. महाराज त्यांनी असं वाजी. मी म्हणलं काय आहे? तर ते मला गागलं. हा तिकडं गायकवाड महाराजाकडे गेलं आणि गायकवाड बाबाकून पखवाद लावायची बारीक हातुडी आणली. तिला कुलूप होतं ना असं. दादा घ्या बरं वाघ दादा ती हातुडी. म्हातारीने अशी हातुडी आणली, ते बारक कुलूप तोडायला. जवळ 1 दिवस येळभर मी म्हणायचे काय सोंग लावलंय म्हातारी बुवा. तर मला खवळलं ते. पेटीचं कुलूप तुटलं. गावात गेलं, 2 किलो फुलं आणले, अगरबत्त्या आणल्या, पेटीला वाहिलं. असं उदबत्त्या ओवळीत त्याला घाम आल्याला. आणि जसं कोंड्यातून कडी काढली, त्याला वाटलं सोनेच ठोकले. तसं पेटी उघडली का बाबा, त्याच्यात गेलेले बिलेट पानं वस्तरे. कवा कोणाचं काय उचलून आणीन. एवढा पळाला त्यो, एवढा पळाला खो खो माग. शेवटी त्यो बी मेला आणि ह्यो बी मेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला. हे
कसं मातीचं वास आल्यावर झाला हं? नाही म्हणजे मला मातीचा वास आलाय, तुम्हाला आला का नाही? का मला डोहळे लागलेत मग? तुम्हाला नाही आला याच्या अर्धी मला डोहळे लागलेले आहेत. जिचा खवशी वाटा त्यात मातीच वास येतो, माती खवशी वाटती. आला ना वास, हे फॅनमुळे इकडून असं वर्ल्ड आहे. ते पाऊस आला का रे गंठ्या? गंठ्या कुठे गेला आपला? ते पाऊस आला का? असं आजा मेला पंजा मेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोणिया राहती. गुंतत नाही माय बापांना, मग कसं काय पाहिजे? तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी. बाप्पा 7-8 मिनिटं राहिले, 8:30ला चालू केलं होतं आपण, 10:30ला जिकडं तिकडं आहे का नाही? आपापले निष्पाप हात वरती करा बरं, मला बघू द्या. निष्पाप हा मारुतरायाच्या दरबारामध्ये निष्पाप हात वरती करा. निष्पाप, ज्या हाताने पाप केलं नाही, जे हात पाप करणार नाही, असे हात वरती करा. आणि देवा ए हनुमंतराया, तुझ्या दरबारात ज्याचे ज्याचे हात वर आहेत त्याला त्याला आयुष्य रेषा, आरोग्य रेषा, धन रेषा चांगली दे. महिला मंडळी बुट्टे आहेत काय तुम्ही? असं का म्हणून असं जाखड्यावाने असं का म्हणून हात करा. आणि एका सुरात एका ताळात टाळी वाजायची. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी थांबा, माझा ज्ञानराज गोपाळांशिला ह्या वाटी. एक टाळी म्हणजे ठोबा रखुमाई, तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी. प्राचीनाची दोरी नाही, एक दिवस आम्हाला जावं लागणार आहे पुढच्या चरणात. वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला. उठून गेला प्राण, उठून गेला
मला प्रातःकाळी उठून गेलं, मी समजा कीर्तन झाल्यावर थांबलो, सकाळी निघून जाणार. तसंच आहे, वक्त किसी का गुलाम नहीं और मौत किसी से रिश्वत नहीं लेते. शाल मला येताना आपण एकटे आलो तुमच्याकडे का दोघं आलात? पप्पा काय वाटतं साहेब? शाल मला येताना गुरुजी दादा एकटे का दोघं? एकटा. एकटा आला असताना हातपाय हालवलेच नसते, लोक म्हणले असताना पुरून टाका. म्हणजे शाल मला येताना एकटे आलात का दोघं आलात? देह आणि जीव. नाव देहाचं ठेवलं का जीवाचं? देहाचं नाव ठेवलं. माझं नाव ज्ञानेश्वर आहे, याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, याचं लग्न लागलं. लग्न तुमच्याकडे देहाचं होतं का जीवाचं? देहाचं होतं. माझी मंडळी माझ्या देहावर प्रेम करते का जीवावर? जीवावर जर प्रेम करत असती तर रडली नसती. नैनम छंदांती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदेन्त्यापो. रडली नसती. माझ्या देहावर मातीचं प्रेम आहे आणि देह कसा आहे? नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार मी काय नाही केलं बरं का त्याला. नाही तर घेशीन मग पाकिटातून भरून. तू म्हणशील की बाबाच्या कीर्तनातच जळलं म्हणशील. नाशिवंत देह जाणार सकळ. वाद छान आला पण त्याचा ना. मला पेट्रोलचा असा जळाल्याचा वास लय आवडतो. नाशिवंत जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर बाहुले बस बस. दारू गांजा मत पियो यारो, दारू से शरीर गंदा हो जावे छे, गांजा ने मतिगुंग हो जावे छे. अपने कमर का दाम खर्च के मुंह में मक्खी आ जावे छे. सांगत आलो सांगत राहणार, आज सांगणार, उद्या सांगणार, परवा सांगणार. जोपर्यंत तांबे बाबा जिवंत आहे तोपर्यंत सांगत राहणार. माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सत्य घडलेली घटना 5 मिनिटात. गडगंज प्रॉपर्टी होती, एकुलतं एक पोरग. कसल्याच प्रकारची कमतरता नाही दादा साहेब, नाना, बाप्पा, गुरुजी, माऊली. एकुलते कसल्याच प्रकारची कमतरता नाही. त्या घरात पण डबा आणला. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस, चौथ्या दिवशी कुणीच नाही आणला. घरामध्ये काहीच नाही, दारुड्याने काही ठेवलंच नाही. चिमणी कोकून गेले तरी दाना मिळणार नाही, एवढी भयान परिस्थिती. त्याच वेळेस ते 7 वर्षाचं पोरग उठलं ना, आई जवळ गेलं. आई काय बाळा, भूक लागली ग. ती 3 वर्षाची पोरगी, विंचकलेले केस, फाटलेली फ्रॉक, गरिबीनं चेहरा काळवणलेला आणि पोट पाठीला चिटकायला गेलेलं. उठली ती, आई जवळ गेली, तिला भूक लागली आहे.
पण तिला भूक कशी लागती माहित नाही. ती फक्त एवढीच म्हणली, आई ग, काय पोटात दुखतं ग माझ्या. 4 दिवसाच्या आलेल्या भाकरी परातीत भिजू घातल्या, नरम केल्या, त्या लेकराला खाऊ घातल्या. लेकर झोपले. 5वा दिवस उजेडला. अंगणामध्ये कोणाच्या पावलाचा आवाज आला की ते दाराच्या फटीतून बघायचे कोणी आले काय भाकरी घेऊन, पण कोणीच नसायचं. दार नव्हतं, फळी लावलेली बाप्पा, आणि आतून दगड लावलेला. एवढा मोठा माणूस शून्य झाला. सगळं संपलं, उजेडलं, सगळं संपलेलं आहे. मुळापासून झाड उपटले, मोडले घरटे फार चिरडले, भयानक गरजता वादळ सुटले, आता कुठला थारा पाखरा तुफान सुटला वारा. अशी स्थिती झालेली घराची. 5वा दिवस. ते 7 वर्षाचं पोरग पुन्हा उठलं, आई जवळ गेलं आणि आईला म्हणत होतं, आई काय बाळा भूक लागली ग. ती 3 वर्षाची पोरगी जवळ आली, आई काय बेटा पोटात दुखतं ग माझ्या. पती मरून किती दिवस झाले? 5. त्या स्त्रीनं पदर खवला, डोक्यावर घेतला, त्या दाराच्या फळीला लावलेला दगड बाजूला केला, 2 प्रकारच्या चपला घातल्या. एकेकाळी महाराणीसारखी फिरणारी स्त्री लोकांच्या नजरा चुकून दुकानदाराकडे चालली. जसा तळ्यातून बेंडूक निघावा आणि तळ्याच्या कडीनं चालावा, सापाच्या नजरा चुकून, तशी ती स्त्री लोकांच्या नजरा चुकून दुकानदारासमोर गेली आणि आपला फाटलेला पदर तिनं पसरवला. एकेकाळी त्या दुकानदाराला तिच्या नवऱ्यानं दुकान टाकायला मदत केली होती. आणि ती फक्त एवढंच म्हणत होती, काका काय काका, माझे 2 चिमणे मुलं उपवासी आहेत, काहीतरी खायला द्या ना. नाही आली दया त्याला. निघून जा, अगोदरच तुझ्या नवऱ्याची उधारी, पुन्हा तोंड वर करून आलीस, लाज वाटते का? काका धुणं भांड करल, खरकट काढल, पण काहीतरी द्या, माझे मुलं तरफडून मरतील. विको द्या बंद करून, तरफडून मरतील, काहीतरी द्या ना. नाही आली दया. असा भयानक बोलला. अंगावरून बोरटीची काठी काट्यासगट फिरवल्यानंतर जेवढ्या वेदना होतील ना, तेवढ्या तिच्या हृदयाला वेदना झाल्या. असं वाटत होतं गावाच्या पलीकडे विहीर आहे, पळत जावं आणि विहिरीमध्ये देहाचा अंत करावा. पण लक्षात आलं, आपण मरू, पण आपल्या पिलाचं काय, आपल्या लेकराचं काय. म्हणून लेकरासाठी ती जड अंतकरणाने पुन्हा त्या सपराकडे निघाली. आणि सपरा जवळ गेली आणि गेल्यानंतर 2 लेकरं तिची वाट बघत होती. ते पोरं उठले, पळत गेले, आईच्या कमराला मिठी मारली. आईला म्हणत होते, ए आई काय आणलं ग खायला. त्यावेळेस आईनं 2 पोरांच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, लेकरा कुणीच काही दिलं नाही. त्या 3 वर्षाच्या पोरीला उचलून घेतलं, 7 वर्षाच्या पोराच्या बोटाला पकडलं, आतमध्ये गेली, फळी लावली, दगड लावला. पण त्या 7 वर्षाच्या पोराला सणसणून ताप आला साहेब. दवाखान्यामध्ये नेण्याकरता पैसे नाही. हात लावला, चटका बसल नाना. एवढं भयान परिस्थितीत मध्ये तिनं उपरणं फाडलं, मिठाचं पाणी केलं, मीठ वाटीत टाकलं, त्याच्यामध्ये एक असं फडकं टाकलं, मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ते डोक्याला लावत होती. आणि तिचं 7 वर्षाचं लेकरू झोपेत बारळत होतं आणि एवढंच म्हणत होतं, आई भूक लागली ग, आई भूक लागली ग. एवढं बारळत होतं. ती 3 वर्षाची पोरगी उठली, आईजवळ गेली, आईच्या खांद्यावर हात ठेवला. विंचकलेले केस, फाटलेली फ्रॉक, गरिबीनं चेहरा काळवणलेला आणि पोट पाठीला चिटकायला गेलेलं. ती फक्त एवढंच म्हणत होती, आई काय बाळा, आपल्या दादाला काय झालं ग. दादाचं दुखतंय. आई काय बाळा, आपला दादा मरल का ग. त्यावेळेस त्या आईनं तिचं तोंडच दाबलं. गप ना ग, असं नको ना बोलू, हा आपला उद्याचा आधार आहे दादा, आपल्याला कमवून घालणार आहे दादा, आपला दादा बरा होईल. आणि असं का म्हणालीस लेकरा, आपला दादा मरल म्हणून. त्या पोरीचं उत्तर आहे महाराज, 3 वर्षाच्या पोरीचं. साहेब ती 3 वर्षाची पोरगी काय म्हणते माहित आहे का, आई काय आपला जर दादा मेला ना, हा
आपला जर दादा मेला ना हा लोक आपल्याला भाकरी आणतात. एक जण जरी सुधारला ना गावातला एक जण तर 1000 सुधारण्याचं पुण्य प्राप्त होईल तुम्हाला. व्यसन मुक्त जीवन जगा, आनंदाने जगा, समाधानाने जगा. कधी जाणार आहोत माहिती नाही मायबापांनो, म्हणून करावी तातडी परमार्थाची पक्षी अंगणे उतरती ते का गुंतुण्या राहती तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जववरी प्राचीना